नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीबद्दल नवीन अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणीचा नवीन ऑप्शन या पोर्टलवरती आलेला आहे. तर जेवढे पण तुमचे नातेवाईक आहेत त्यांना ते लाडक्या बहिणीसाठी हा व्हिडिओ सगळ्यांना नक्की शेअर करा. तर लाडक्या बहिणीसाठी कसं आणि फॉर्म कसं भरायचं आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. नवीन ऑप्शन आलेलं ते पण दाखवतो तुम्हाला ह्या व्हिडिओ. KYCमध्ये नवीन 3 ऑप्शन आलेले आहे. अनुक्रमांक 2 ह्या फॉर्ममध्ये आपल्याला भेटेल. पती हयात आहे, पतीचे निधन झाले आहे, घटस्फोटित. ह्यातलं जे ऑप्शन आहे तुम्ही कुठलं पण चूज करू शकता. ओके, आता मी तुम्हाला सॅम्पल तर दाखवतो. पतीचे निधन झाले ह्याच्यावरती टिक करा. परत तिथं नंतर इथं तुमचे पतींचे नाव येईल. यातील जाती प्रवर्ग निवडा, म्हणजे तुमची जी कास्ट असेल, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, OBC, ST, NT वगैरे जे कास्ट असेल. नाहीतर जनरलमध्ये असेल तर सर्वसामान्य करा. ठीक आहे. आणि जे इथं A ऑप्शन आणि B ऑप्शन दिलेलं आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्य करत. माझे पती हयात नसून पतीचा मृत्यू दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12/2000 पर्यंत जमा करावी. तर ते A आणि B इथं तुम्हाला क्वेश्चन विचारलेलं आहे. इथं नाही करा. हे नाहीवरती टिक करा आणि हे Bमध्ये पण नाही करा. आणि इथं 2 ब्रॅकेट दिलेलं आहे, इथं राईट क्लिक करा. असे इथं आलेलं आहे आणि इथनं सबमिट करावे. लवकरात लवकर सगळ्यांनी KYC करून घ्यावी ही विनंती. आणि जेवढे पण तुमचे काय इथून सबमिटमध्ये क्लिक करा. तुमची KYC पडताळणी यशस्वी पूर्ण झाली आहे असं सक्सेस म्हणून येईल. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ माझा पुढे पाठवा.